साईजमध्ये ब्लाऊज आपण शिवणार आहोत आपण आज, ज्याचा पुढचा गळा हा 7 इंच आहे, फ्रंट नेक पुढचा गळा हा 7 इंच आहे, शोल्डर 7 इंच आहे। तर सगळ्यात आधी आपण 36 साईजचा ब्लाऊज घेतलेला आहे पेपर कटिंगला, ज्याची उंची 13-13.5 इंच तयार आहे। त्यामध्ये 1.5 इंच वाढवायचं। जे काही बंद बाजू आहे खालून उंची आपण वरच्या बाजूला मार्किंग करणार आहोत, तर 13.5 इंच तयार आणि त्यामध्ये 1.5 इंच म्हणजेच 15 ते 15.25 इंच आपण इथे घेऊयात उंची। 15.25 इंच वर आपण मार्किंग केलेलं आहे। आता 36 साईजचा गळा रुंदी ही 2.5 इंच ॲक्युरेट आणि जे काही तुमचं शोल्डर असेल त्यामध्ये 1/2 इंच प्लस करून मग मार्किंग करायचं आहे। तर इथे शोल्डर हे 3 इंच आहे, तर मी 3.5 इंच मार्किंग घेते। पुढचा गळा हा त्यांना 7 इंच तयारमध्ये हवा आहे। कटोरी ब्लाऊज आहे हा कटिंगचा, तर पुढील गळा हा 7 इंच आहे, असा 7 इंचला 7 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। पुढच्या गळाला वाढवायचं नाही आणि इथून 2.5। पुढील गळा हा 7 इंच ॲक्युरेट आणि इथून 2.5। जे काही वरचा आपण गळा रुंदीचं माप घेतलेलं आहे तेच इथे गळा रुंदीचं माप घ्यायचं आहे। तुम्ही 0.25 इंच एक्स्ट्रा घेतला तरी सुद्धा चालेल, कारण हा जास्त साईजमध्ये ब्लाऊज आहे, त्यामुळे व्यवस्थित बसून जाईल आणि ते गळा पहिले हुक कुठेही फिटिंग होणार नाही। आता मुंडा त्यांचा हा 7 इंच आहे, म्हणजेच आपण डायरेक्ट आधी घेताना इथून 3.5 इंच जे काही शोल्डरचं मार्किंग आहे 3.5 ते 3.5 इंचाने इथे मार्किंग करूयात आणि मग वरून 7 इंचाने मार्किंग करूयात। म्हणजे आपला इथला गॅप आणि इथला गॅप हा एकसारखा येईल, हलणार नाही। इथून 7 इंचाचे मार्किंग केलेले आहे। आता 36 साईजचा ब्लाऊज असल्यामुळे 9.25 इंच छाती घेर आणि त्यामध्ये 1.25 इंच वाढवायचं आहे आपल्याला इथे। 1.25 इंच फिटिंग टीप। छाती घेर घेताना जे काही आपली बंद बाजू आहे त्या बंद बाजूपासून इथून जे काही चेस्ट आहे आपली 36 त्याला डिवायडेड बाय 4 करायचं। 36/4 केल्यावर जे काही उत्तर येते त्याच्यामध्ये 1.25 इंच आपण मार्किंग वाढवणार आहोत। इथं जे काही वरचा भाग आहे 9.5 9.25 आपण घेतलेला आहे त्याच्यापेक्षा 1/2 इंच कमी खालच्या बाजूला घ्यायचं, म्हणजे कमर रुंदी छाती रुंदीपेक्षा कमर रुंदी ही 1/2 इंचाने छोटी असते। त्यामुळे आपण इथे 9.25 इंच घेतलेला आहे, तर खालच्या बाजूला 8.5 इंच घेऊया आणि इथे सुद्धा 1.25 इंच उंची वाढवायची आहे। जे काही फिटिंगची टीप आहे इकडची आणि इकडची, ती फिटिंगची टीप जॉईंट करून घेऊया। आता यामध्ये जो काही मुंडा आहे बाहेरचा आणि आतल्या बाजूचा दोन्ही आपण एकत्रच काढणार आहोत, कारण घेताना आपण पुढचा आणि पाठीमागचा भाग हा एकत्रच कटिंग करणार आहोत। तर जे काही मुंडा आहे जो काही हा मुंडा आहे तो पाठीमागचा मुंडा काढण्यासाठी 1.5 इंच आणि आतला बाजूचा मुंडा काढण्यासाठी 1 इंच अशा बाजूने गोलाकार भागामध्ये आकार काढून घ्यायचा आहे याचा। दोन्ही बाजूला आकार हा 1/2 इंचाचा गॅप हवा। आता जे काही 36 साईजची चेस्ट असल्यामुळे इथे 0.25 इंच आतमध्ये गेलात तरी सुद्धा चालेल, तर इथून गोल आकार देऊन घेऊयात आपण। अशा प्रकारे खोलगटमध्ये गोल आकार दिलेला आहे चेस्टची साईज जास्त असल्यामुळे। आता पुढेची कटोरी, साईड पट्टी आणि क्रॉस पट्टी अशी सगळी एकत्र फिटिंग करूयात आपण, मापे काढून घेऊया। सगळ्यात आधी जी काही आपण उंची केलेली आहे त्यामध्ये 1/2 इंच खालच्या बाजूने मार्किंग करायचं।
हा भाग कट होईल, म्हणजे वेस्ट पार्ट राहील. हा भाग कुठेही आपल्याला उपयोगाला येणार नाहीये, तर हा कट करून टाकायचा आहे शेवटला. पूर्ण जेव्हा आपण फ्रंट साईडचं कटिंग करतो तेव्हाच. सगळ्यात आधी क्रॉस पट्टीचे मार्किंग करायचे. म्हणजे क्रॉस पट्टी तुमची जर 36 साईजला म्हणजेच क्रॉस पट्टी कमी असते तर 3 इंच कायम क्रॉस पट्टी पुढची उंची, आणि जी काही ही पुढील गळा रुंदी, गळ्याच्या भोवतीची जी उंची आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच फिटिंगच्या साईडला कमी, म्हणजे 3.5 इंच आपण इथे घेऊयात. आता आलेला हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईंट करूया. आता जे काही आहे रुंदी 36 साईजचे ब्लाऊज जो काही घेणार आहे त्यासाठी इथे गळ्यापासून डायरेक्ट 6 इंचावर कटोरीसाठी मार्किंग करायचं. जे काही आपण क्रॉसपट्टीचा मोठा भाग पॉइंट केलेला आहे तिथून 6 इंचावर फिटिंगच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं. फक्त कटोरीला हाच पॉइंट उपयोगी न होता 3 पॉइंट आपल्याला लागणार आहेत, जे काही आपण गळ्यापासून आणि मुंड्यापासून काढणार आहोत. तर गळ्यापासून आपण बाकीच्या साईजला हे 4 ते 4.5 इंचच घेतो, पण ही चेस्ट जास्त असल्यामुळे आणि गळा उंची सुद्धा जास्त असल्यामुळे आपण इथे 5.5 इंच घेणार आहोत. आणि इथून रेग्युलरच्या प्रमाणे 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचे आहे. आता मिळालेले हे तिन्ही पॉइंट जोडायचे. हा झाला आपला पुढचा भाग रेडी पूर्ण. आता याचं कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी तर आपण हे पूर्ण कटिंग आहे असं घ्यायचं. इथे कोणताही गळा कट करायचा नाही. पाठीमागचा जो मुंडा असतो त्या पाठीमागच्या मुंड्यानेच कटिंग करायचं आहे. तर तुम्ही म्हणाल हा पुढचा मुंडा काढलेल्याचा काय उपयोग, तर मी तुम्हाला हे जे काही आपण पुढचा आणि पाठीमागचा भाग हा एकत्र काढलेला आहे तो आधी सेपरेट करून घ्यायचा, हे मध्ये कट करून. तर मध्ये आपण कट करून घेऊयात. हा झाला पाठीमागचा भाग आणि हा झाला पुढचा भाग. इथे आपण मार्किंग करून घेऊयात. हे फ्रंट आणि हे बॅक. आता फ्रंटचं ज्याप्रमाणे आपण हे अर्धा इंच कटिंगमध्ये घालवणार आहोत, म्हणजेच हा वेस्ट पार्ट आहे, तसंच पाठीमागच्या भागात सुद्धा 1 इंच फोल्डिंग, 1.25 इंच फोल्डिंग करायचं आहे खालच्या बाजूने. 1.25 इंच फोल्डिंग केल्यानंतर मग आपण इथून शोल्डर आणि गळा उंची पाठीमागची टाकणार आहोत. त्याआधी आपण पूर्ण जो काही पुढच्या भागाचे मार्किंग केलेले आहे ते कटिंग करून घ्यायचे. सगळ्यात आधी हा मुंडा कट करायचा, मगच नंतर बाकीचे कटिंग करायचे. कारण बऱ्याच वेळेला हा मुंडा कट करायचे लक्षात राहत नाही आणि पूर्ण बाही जोडल्यानंतर इथे घोळ तयार होतो, चुन्या पडतात. मुंड्याचं कटिंग केल्यानंतर गळा कट करून घेऊयात. हे झाले तिन्ही आपले मार्किंग. हे क्रॉस पट्टी, हा छातीचा भाग, कटोरी आणि ही साईड पट्टी. म्हणजेच साईड पट्टी, क्रॉस पट्टी, कटोरी आणि साईड पट्टी हे तिन्ही भाग तयार झालेले आहेत. तर हे कटोरी आणि क्रॉस पट्टी आपण साईडला ठेवूयात आणि जो काही आपला हा भाग आलेला आहे पुढचा साईड पट्टीचा तो पुन्हा एकदा इथे व्यवस्थित ठेवायचा मागच्या भागावर आणि इथे मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे आपला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग बरोबर येतो.
कुठेही चुकत नाही. तर पाठीमागचा गळा हा मी 9 इंच घेणार आहे आणि अर्धा इंच वाढून म्हणजे 9.5 इंच घ्यायचा. इथून आपण 2.5 इंच घेतलेले होतो, पण इथे मागच्या बाजूला कटिंग करताना गळ्याचे नेहमी 0.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, कारण हा भाग ऑलरेडी एक्स्ट्रा आहे. म्हणजे हा जे काही आपण कटिंग करत आहोत त्या चेस्टची साईज ही जास्त आहे, त्यामुळे आखूड झाल्यासारखं होऊ नये यासाठी खालचा भाग हा जास्त घ्यायचा आणि वरचा भाग हा कमी घ्यायचा, म्हणजे वरच्या भागातून शोल्डर हे खाली घसरत नाही. तर हे आपले व्यवस्थित गोल मार्किंग झालेलं आहे. हा पाठीमागचा भाग आणि हे पाठीमागच्या भागाला फोल्डिंग करायचे. हे फोल्डिंग का बरं करायचे ते म्हणजे जेव्हा आपल्याला अस्तरचे ब्लाऊज शिवायला लागतात तेव्हा हे फोल्डिंग करून आहे असं अस्तरवर कटिंग करायचं, आणि जेव्हा विदाऊट अस्तरचे ब्लाऊज शिवायचे असतात तेव्हा हे फोल्डिंग अशा प्रकारे काढायचं आणि इथून कट करायचं डायरेक्टली. म्हणजे जो आपण विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजला खाली एक्स्ट्राची पट्टी लावतो ती लावायला लागत नाही, डायरेक्ट इथं कुठेही जॉईंट न येता फोल्डिंग होते. त्यासाठी ही फोल्डिंग करायची. तर आपल्याला अशा प्रकारचे पाठीमागचा भाग, पुढचा भाग, साईड पट्टी, कटोरी असे कटिंग करून झालेले आहे. तर पुढच्या भागामध्ये जी ही कटोरी आहे ती कटोरीची वेगळ्या पद्धतीने मार्किंग करून कटिंग करायला लागते जास्त साईज असल्यामुळे. तर याचं कटिंग आपण पुढच्या भागामध्ये बघूया.